श्लोक 28. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धातरे विभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः. श्लोकाचा अर्थ पाहूया. आता हेही ध्यानात ठेवले पाहिजे की अश्रद्धेने जे हवन केले जाते किंवा जो यज्ञ केला जातो किंवा जे तप आचरले आणि जे काही कर्म केले जाते ते असत असे म्हटले जाते. पार्था, ते कर्म इहलोकी लाभदायक होत नाही आणि परलोकी मोक्षसुद्धा प्राप्त करून देत नाही. ते कर्म निष्फल ठरते. विवरण: आपल्याला जे कार्य किंवा कर्म करायचे आहे ते पूर्ण श्रद्धेने करावे. श्रद्धा न ठेवता केवळ करायचे म्हणून कसे तरी केलेले यज्ञ, दान किंवा तप असत ठरते. याशिवाय इतर कोणत्याही गोष्टी श्रद्धेशिवाय केल्या तर त्या असत ठरतात. त्या असत असल्यामुळेच म्हणजेच अस्तित्वात नसल्यामुळे उपयोगी पडत नाहीत. असत म्हणजे अस्तित्वात नसणे. याचा अर्थ असा की ज्याची परमतत्वावर परमेश्वरावर श्रद्धा नाही त्यांनी केलेला त्याग अगर इतर कोणतेही कर्म करूनही न केल्यासारखीच व्यर्थ होतात, म्हणजेच असत होतात. याचे कारण सुद्धा साधे आणि सोपे सांगितलेले आहे. इंद्रियांच्या तृप्तीसाठी ज्या अहंकाराने परिश्रमाचा डोंगर उपसला तो देह नाशिवंत आहे. म्हणून अविनाशी चित स्वरूपाचे भान ठेवले जात नाही. मग जडसृष्टीत रमणाऱ्यांची कर्मे असत होतात. जडसृष्टीत म्हणजेच जीवनात रमणारे, आणि ते जीवनात रमणारे म्हणजेच असुर असतात. ती स्थलकालाने बद्ध असतात. ती कर्मे स्थलकालाने बद्ध असतात. आपल्या जीवन कर्मांना सहज स्थलकालातीताचा म्हणजे परमतत्वाचा स्पर्श व्हायला हवा, परंतु एकात्मतेचे भान न ठेवल्यामुळे असा स्पर्श होत नाही. म्हणूनच त्यांची कर्मे इहलोकी लाभदायक सुद्धा होत नाहीत. आपले जीवन एकात्म भावजीवन असायला हवे, तर जीवनातील भौतिक समृद्धी सुखदायक होईल. जो भौतिक सुख समृद्धीचा स्वामी आहे परंतु जो इंद्रियांचा स्वामी नाही, अशा व्यक्तीची इंद्रियांच्या दास्यत्वामुळे भौतिक समृद्धी नष्ट होऊन जाते. म्हणजेच इहलोक त्यांनी गमवला, म्हणजे इहलोकी त्यांना सुख प्राप्त होत नाही. शिवाय श्रद्धेअभावी तो आध्यात्मिक आनंदपूर्ण सुसंवादी व परिपूर्ण जीवनही गमावतो, म्हणजेच त्याला मोक्षाचा सुद्धा लाभ होत नाही. असा दोन्हीकडचा पाहुणा हा उपाशी राहतो. सद्भाव, साधुभाव, प्रशस्त कर्म, सत्स्थिती आणि तदर्थीय कर्म हे पाचही परमात्म्याची प्राप्ती करविणारे असल्याने त्यांना सत असे म्हटले जाते. अश्रद्धेने केली गेलेली कर्म असत होऊन जातात, कारण वेद, परमेश्वर आणि शास्त्र यांनी आपल्यावर कृपा करून आपल्या कल्याणासाठी ही शुभ कर्मे सांगितलेली आहेत. परंतु जी माणसे या तिन्ही म्हणजे भगवंत, वेद आणि शास्त्र यावर श्रद्धा न ठेवता यज्ञ, दान, तप इत्यादी शुभ कर्मे करतात त्यांना कोणतेच फळ मिळत नाही. फळ न मिळणे हीच त्यांच्यासाठी शिक्षा सुद्धा असते. त्यांना शुभ कर्माचे फळ म्हणून मोक्षप्राप्ती होत नाही व वेदशास्त्र, भगवंत यांचेवर श्रद्धा न ठेवल्याने त्यांना नरक सुद्धा प्राप्त होत नाही. श्रद्धेअभावी मोक्ष नाही आणि कर्म शुभ नसल्याने कर्म शुभ असल्याने नरकासारखे अशुभ फळ सुद्धा त्यांना मिळत नाही. म्हणूनच श्रद्धाविरहित केलेली कर्मे वाया जातात, निष्फळ ठरतात असे भगवंत इथे सांगत आहेत. या विभागातील श्रद्धेचे 3 भाग केलेले आहेत. सात्विकी, राजसी व तामसी या 3 विभागांना जो नीटपणे जाणेल व श्रद्धेने सात्विकतेचे ग्रहण करेल त्याला परमात्मा प्राप्त होईल असे भगवंत इथे आश्वासन देत आहेत. इथे 17वा अध्याय म्हणजेच श्रद्धात्रय विभाग नावाचा हा अध्याय संपूर्ण झाला आहे. इथे आपण थांबूया. श्री कृष्णार्पणमस्तु.